Brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. सकाळचे 11 वाजलेले होते आणि पुण्याच्या पोलीस कमिशनरेटमध्ये नेहमीसारखीच वर्दळ सुरू होती आणि एक महिला तिथे आतमध्ये आली, तोंडाला मास्क लावलं होतं आणि ग्राउंड फ्लोअरच्या EOW म्हणजे इकॉनॉमिक ऑफेन्सेस विंगच्या ऑफिसमध्ये घुसली. जात असताना साधारण लक्षात आलं ही महिला कोण आहे. त्यावेळी पत्रकारांनी तिला फॉलो करण्याचा प्रयत्न केला. नाव होतं शीतल तेजवानी. मी आत्ता त्याच CP ऑफिसच्या प्रांगणामध्ये उभा आहे, जिथे काही वेळापूर्वी शीतल तेजवानी इथून 6 तास जवळपास चौकशी झाली आणि त्या 6 तासांच्या चौकशीनंतर निघून गेल्या. माध्यमांनी तिला काही प्रश्न विचारायचा प्रयत्न केला. शीतल तेजवानी त्या सगळ्याबद्दल काहीही बोलणार नाही असं एकदम क्लिअर सांगितलं होतं. सकाळी पण जाताना नो कमेंट्स असं म्हटलेलं होतं. त्यामुळे मीडियासोबत न बोलता पोलिसांकडे ज्यावेळी त्या गेल्या, तिथे काही गोष्टी आज रेकॉर्डवरती घेण्यात आलेल्या आहेत आणि हे पहिल्यांदाच रेकॉर्डवरती आलेलं आहे. त्याचं कारण असं आहे, याच्या आधी ज्यावेळी मंगळवारी बोललेलं होतं त्यावेळी ते आल्या खऱ्या, पण त्यावेळी अधिकृत कोणता जबाब त्यावेळी रेकॉर्ड केलेला नव्हता. आज जेव्हा 4 ते 5 पानांचा संपूर्ण डिटेलमध्ये जबाब रेकॉर्ड करण्यात आलेला आहे, त्यामुळे साधारण काय गोष्टी आहेत. दुसरं, शीतल तेजवानीने नक्की काय केलं हे जर आपण समजून घेतलं तर आपल्याला या सगळ्यामध्ये ॲमेडिया कंपनीचा रोल, मग दिग्विजय पाटील आणि तिथून पुढे पार्थ पवारांची लिंक लागत जाते. आणि पार्थ पवारांपर्यंत जर पोचायचं असेल तर ज्या पार्थ पवारांचं ऑन पेपर अजून तरी कोणत्याच FIRमध्ये नाव आलेलं नाही आहे, त्या पार्थ पवारांच्या सगळ्यामध्ये काय संबंध होता हे समजून घ्यायचं असेल तर या सगळ्यामध्ये 3 व्यक्ती अत्यंत महत्त्वाच्या ठरणार आहेत. त्या कोण आहेत, ते नक्की काय आहे, ह्या सगळ्या एक आजचं सगळं समजून घ्यायचं आहे आणि एक्झॅक्टली आजच्या चौकशीत 6 तास काय झालं या प्रश्नाचं सुद्धा उत्तर शोधायचं. नमस्कार, मी ओंकार. मुंबई तकमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. 1 बाय 1 जाऊ. 2 FIR आहेत, एक बावधनला आहे, एक खडकला आहे. या 2 FIR मधलं एक प्रकरण म्हणजे खडकचं जे आहे ते इकॉनॉमिक ऑफेन्सेस विंग पुण्याची बघते, आर्थिक गुन्हे शाखा हे सगळं बघणार आहेत. DCP मसाळ यांच्याकडे संपूर्ण प्रकरण आता देण्यात आलेलं आहे आणि तेच DCP आहे तिथे इकॉनॉमिक ऑफेन्सेस विंगला. ग्राउंड फ्लोअरला तिथे पुढे गेले की त्यांचं ऑफिस इथे शीतल तेजवानी गेली. आज ज्यावेळी 6 तास चौकशी झाली, त्या 6 तास होणाऱ्या चौकशींमध्ये 2 गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या झाल्या. पहिली गोष्ट, आत्तापर्यंत तेजवानीचं कोणतंही ऑन पेपर स्टेटमेंट रेकॉर्ड करण्यात आलेलं नव्हतं. तिचा या सगळ्या प्रकरणामध्ये से काय होता हे समजून घ्यायचा प्रयत्न केलेला होता. पण ज्यावेळी हा खटला येणाऱ्या काळामध्ये संपूर्ण उभा राहील, जेव्हा हे सगळं याचं डॉक्युमेंटेशन होईल, त्या डॉक्युमेंटेशनसाठी जर शीतल तेजवानीची बाजू आहे ती पहिल्यांदा आज पटलावरती आली. दुसरा मुद्दा यातला काय, तर दुसरा मुद्दा असा आहे की तेजवानीने नक्की काय सांगितलं आहे याच्यावरून भविष्यात पार्थ पवार या संपूर्ण प्रकरणामध्ये एस्टॅब्लिश होणार आहेत. म्हणजे काय, तारू दिग्विजय पाटील, तारू म्हणजे दुय्यम सहाय्यक निबंधक आहेत ते, त्यानंतर दिग्विजय पाटील जे पार्थ पवारांचे पार्टनर आहेत ज्यांची त्या संपूर्ण दस्तावरती सही आहे, आणि तिसरी स्वतः शीतल तेजवानी जिने तो दस्त लिहून दिला आहे. या तिघांमधली एकही व्यक्ती जोपर्यंत हे सांगत नाही की या सगळ्यामध्ये पार्थ पवार इन्व्हॉल्व होते, पार्थ पवारांनी या गोष्टी सांगितल्या होत्या किंवा एखाद्या अधिकाऱ्याला पार्थ पवाराचा फोन आलेला होता, तोपर्यंत थेट पवारांना ऑन पेपर एस्टॅब्लिश करण्यामध्ये पोलिसांना काही कायदेशीर अडचणी येतात. दुसरा मुद्दा यातला, शीतल तेजवानीला आत्तापर्यंत अटक का नाही केली. आता 1 बाय 1 समजून घेऊ. आजच्या चौकशीमध्ये एक्झॅक्टली काय झालं बघा. सगळं लिहून घेतलंय, तिचा से काय होता हा संपूर्ण क्लिअर करून घेतला आहे. पण 2006 मध्ये ज्यावेळी पॉवर ऑफ अटर्नी करण्यात आली होती, ती पॉवर ऑफ अटर्नी शीतल तेजवानीने कोणतेही पैसे न देता न घेता का केली, यात तिचा हेतू काय होता हे अजून पोलिसांना क्लिअर होत नाही आहे. ज्यावेळी तिने ती पॉवर ऑफ अटर्नी केली त्यानंतर 20-25 वर्षांनी तिने ती जमीन विकायला काढली. 19 वर्षाने 20 मे 2025ला जमिनीचं सेल डीड झालं, त्यानंतर दस्त ट्रान्सफर सगळं झाला. हे झाल्यानंतर सुद्धा त्यामध्ये जे 300 कोटींचं ट्रान्झॅक्शन दिसतंय ते ट्रान्झॅक्शन फक्त ऑन पेपर आहे, ते ॲक्च्युली बँकेमध्ये झालेलं नाही आहे. आणि जर ते झालेलं नाही आहे तर मग शीतल तेजवानीच्या कंपनीने नक्की कोणत्या बेसिसवरती पार्थ पवारांना ही जमीन विकली आणि त्याचे जर तिला पैसे नव्हते मिळणार किंवा ट्रान्झॅक्शन झालेलंच नव्हतं तर नक्की असं का झालं असेल. तर या सगळ्या प्रश्नांची उत्तर आता पोलीस शोधायचा प्रयत्न करत आहेत. जे असे ज्याला आपण म्हणू की असे व्यवहार किंवा अशा पॉवर ऑफ अटर्नी ज्याच्यामध्ये पैशांची घेवाणदेवाणच नाही आहे, फक्त ऑन पेपर अमाऊंट लिहिलेले आहेत आणि जो टॅक्स सरकारला भरायचा होता तो मुद्रांक सुद्धा यांनी वाचवून कशा पद्धतीने घेतला, लेटर ऑफ इंटेंट देऊन वगैरे तुम्हाला आतापर्यंत माहिती झालं असेल. आजच्या याच्यामध्ये ज्यावेळी शीतल तेजवानीला अटक करायची असेल तर ते अटक करण्यासाठी महारवतनातल्या ज्या लोकांची जुनी जमीन होती, गायकवाड वगैरे अशी सगळी वेगवेगळी सगळी मंडळी आहेत. कारण ओरिजिन महारवतने 1900 देश आपला स्वतंत्र झाला, त्यानंतर स्वतंत्र झाल्यानंतर 52 ते 55 पर्यंत या 3 वर्षात जेव्हा लँड रिफॉर्म्स पूर्ण झाले
ते त्यातल्या टेक्निकल गोष्टी किंवा अमेंडमेंट्स या सगळ्या पूर्ण झाल्यानंतर 55 नंतर मात्र ही जमीन संपूर्ण सरकारच्या ताब्यात हे दिसतंय. अर्थात आधी शेतकऱ्यांना शेतसारा वगैरे भरायचा असायचा, कदाचित तो दिला नसेल आणि ज्या जमिनी ताब्यात घेतलेल्या होत्या त्या ताब्यात घेतलेल्या जमिनी माघारी देण्यासाठी सुद्धा नंतरच्या काळात काही प्रोव्हिजन्स झाले. आणि शीतल तेजवानीने या संपूर्ण लिखितामध्ये एक उल्लेख केला आहे. तो उल्लेख असा आहे की विलासराव देशमुख ज्यावेळी मुख्यमंत्री होते ते मुख्यमंत्री असताना त्यांनी एक कायद्यात बदल केलेला होता वतनांच्या संदर्भातला. तो बदल असा होता की ज्या ज्या वतनांच्या जागा आहेत त्या त्यांना माघारी देऊन टाकाव्यात. म्हणजे समजा एखादी महार वतनाची जमीन असेल, ती सरकार जमा झाली असेल, ताबा सरकारकडे असेल, 7/12 कदाचित त्याचा ट्रान्सफरसुद्धा झालेला असू शकतो, तर अशी जमिनीतला काही हिस्सा परत त्याच्या शेतकरी मागत असतील तर त्यांना एक स्पेसिफिक त्याचा नजराणा किंवा स्पेसिफिक जेवढी अमाऊंट असेल तेवढी भरून त्यांना तो माघारी ती शेतजमीन कसायला देण्यात यावी. याच्या आधारेच मी पॉवर ऑफ अटर्नी केल्या असा आता प्रथमदर्शनी या सगळ्यामध्ये तेजवानीचं म्हणणं दिसतं आहे. यातला आणखी पुढे जाऊन आपण पॉईंट याला एक ॲड करू. तेजवानीच्या अटकेचा मुद्दा काय हे शेवटच्या याच्यामध्ये आपल्याला डिस्कस करायचं आहे. पण तोपर्यंत आज ज्या तेजवानीने गोष्टी डिटेलमध्ये सांगितल्यात त्यातल्या 1-2 गोष्टी आपण जर समजून घेतल्या तर आपल्याला पुढे साधारण हे संपूर्ण प्रकरण काय लेवलला जाणार आहे, त्याच्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी असणार आहेत या गोष्टी क्लिअर होतील. त्या काय क्लिअर आहेत गोष्टी, तर येणाऱ्या काळामध्ये आता महार वतनातली जी लोकं होती त्यांचेसुद्धा पोलीस सगळ्या गोष्टी आता डॉक्युमेंटेशन म्हणजे काय तर त्यांचेसुद्धा जबाब घेणार आहेत. त्यांचं नक्की काय म्हणणं आहे ते सुद्धा समजून घेणार आहे. कारण जमीन सरकार जमा होती ती सरकारचीच होती. त्या 7/12वर दिसतंय की 7/12 बंद आहे, मुंबई सरकार असं क्लिअरली दिसतंय. असं असताना सुद्धा मग हा दस्त एक्झॅक्टली झाला कसा हा प्रश्न अजून अनुत्तरित आहे. आणि तो अनुत्तरित प्रश्नाचं उत्तर शोधण्यापर्यंतच दस्त ज्या व्यक्तीने केला त्या व्यक्तीचं निलंबन करण्यात आलं आहे. आता बाकी ह्याच्यामध्ये बरेचसे एलिमेंट्स येणाऱ्या काळामध्ये ॲड होतील. अनिल दमानी आहेत किंवा बाकी वगैरे असे एक एक लोक यामध्ये इन्व्हॉल्व होतील. पण मुद्दा तो नाही. मुद्दा हा आहे की पैशाची देवाणघेवाण न करता ही पॉवर ऑफ अटर्नी झाली कशी, हा पोलिसांना पहिला पडलेला प्रश्न आहे. त्याचं उत्तर आज तिने या सगळ्यामध्ये दिलेलं आहे. आणि त्यामध्ये मग त्या विलासराव देशमुखांच्या वेळी जी अमेंडमेंट झाली होती त्याचा उल्लेख झाला आहे. आता फक्त इतकंच नाही, जर पैसे न घेता पॉवर ऑफ अटर्नी केलेली आहे तर जमीन ज्यावेळी विकली त्यावेळी सुद्धा तू नक्की पैसे का नाही घेतले. 300 कोटींचा व्यवहार झाला आहे, मग 300 कोटी रुपये तुम्ही घेतले का नाही, तर हे सुद्धा उत्तर शोधायचा आजचा प्रयत्न आहे. बरं, आता बिना परेशानी तुम्ही पॉवर ऑफ अटर्नी केली इथपर्यंत ठीक आहे, पण कोणत्या आधारावरती जमीन तुम्ही एक्झॅक्टली विकत घेतली, त्यानंतर कोणत्या आधारे तुम्ही ही जमीन विकली, आणि सगळ्यात महत्त्वाचं काय की सरकारचा ताबा असताना सुद्धा तुम्ही व्यवहार हा मार्गी कसा काय लावला, या सगळ्याची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न होता. आणि पोलिसांनी हे एक सगळे प्रश्न विचारले ज्याच्यावरती तेजवानीने काही खुलासे केलेत. तेजवानीने या संपूर्ण प्रकरणामध्ये जर हे सांगितलं की पार्थ पवार यांची यामध्ये थेट इन्व्हॉल्वमेंट होती, तर पार्थ पवार पहिल्यांदा ऑन रेकॉर्ड या सगळ्यामध्ये येऊ शकतील. दुसरं, साधारण एखाद्या व्यक्तीची कस्टडी कधी घेतली जाते, गुन्ह्यामध्ये एखादं आपण असं म्हणू की समजा एखादा गुन्हा आला आहे, गुन्ह्यामध्ये काय पिस्तूल रिकवर करायचं आहे, त्यात वापरलेलं वाहन रिकवर करायचं आहे, किंवा असं आपण म्हणू की मॉनिटरी ट्रान्झॅक्शन झालेलं आहे, पैशाची देवाणघेवाण झालेली आहेत, आणि मग पैशांसाठी कोणीतरी फसवलं आहे किंवा तशा पद्धतीने काही गोष्ट झाली, तर अशावेळी आपल्याला कायम दिसतं की अशावेळी हे लगेच गुन्हा दाखल केला जातो आणि त्या व्यक्तीची कस्टडी घेतली जाते. किंवा एखाद्या गुन्ह्याचा तपास जाऊन एकाच व्यक्तीपाशी अडतोय आणि मग तिथून पुढे त्याचे सगळे गोष्टी अजून त्यांना आपण असं म्हणू की तपासामध्ये पुरावेच हाती लागत नाहीत किंवा तो तपास अडतोय आणि पुढे तपासच जात नाही, तर अशावेळी त्या व्यक्तीला ताब्यात घेऊन त्याचं इंट्रोगेशन केलं जातं. या सगळ्या प्रकरणामध्ये काय झालं आहे, जमीन जागेवरचे, त्याची मालकी हक्क किंवा त्याचा ताबासुद्धा सरकारकडेच आहे. दुसरं, मॉनिटरी ट्रान्झॅक्शन इन्व्हॉल्वच नसल्याने, म्हणजे कोणताच व्यवहार झालेला नसल्याने नक्की काय फसवणूक झाली आहे किंवा आर्थिक व्यवहार काय झाला आहे याचा अजून पोलीस उत्तर शोधायचा प्रयत्न करत आहेत. त्याहून पुढे जाऊन काय झालं आहे, तर जमीन जागेवरच आहे, दस्त जे काही झालेत काय नाही झाले त्या संदर्भातले अहवाल सबमिट होत आहेत, डॉक्युमेंट सगळे अवेलेबल आहेत, कोणतंच डॉक्युमेंट यात दडवलेलं गेलेलं नाही आहे किंवा कोणत्याच दस्त करताना कुठलं डॉक्युमेंट त्याच्यामध्ये थांबवलं की अशा कोणत्या गोष्टी झालेल्या नाही आहेत. त्या पोलिसांचं असं म्हणणं आहे आत्ता प्रथमदर्शनी की या सगळ्या गोष्टी दिसत असताना तेजवानीला आत्ता तरी अटक करणार नाहीत असं पोलिसांच्या सूत्रांनी या सगळ्यामध्ये क्लिअर केलेलं आहे. येणाऱ्या काळामध्ये जर महाराष्ट्राच्या जमिनी जे कोणते असतील ती लोकं जर आली, त्यांनी सांगितलं की हिने आमच्याकडून फसवून हे सगळं केलं, जसं की मला एक व्यक्ती सापडला होता ज्या संदर्भात मी आज अधिकाऱ्यांना माहितीसुद्धा दिली आहे की त्या व्यक्तीने सांगितलं की 2006ला तो व्यक्ती चेक घेऊन आला होता. तो म्हटला 2006ला हा माझ्या माहितीनुसार ऑक्टोबर महिन्यातला चेक होता, 17 का 16 ऑक्टोबर 2006चा चेक हातात घेऊन आलेला होता. त्या व्यक्तीने सांगितलं की हा चेक मला या कंपनीने दिला, जी शीतल तेजवानीची कंपनी आहे, आणि 5,000 रुपयाचा 2006चा चेक त्याचा बाउन्स झालेला होता. तो म्हटलं त्या संदर्भात मी गुन्हा दिला आहे बघा, म्हटलं डायरी रिपोर्ट त्याचा सुद्धा तो सुद्धा दाखवला. तर आता अशा व्यक्तींनी सगळ्यांनी पुढे येऊन
तेजवानीने त्यांची फसवणूक कशी केली हे लिहून देणं अत्यंत गरजेचं आहे. तेजवानीचं स्वतःचं म्हणणं असं आहे की जमिनी माघारी द्यायच्या, म्हणजे ज्या महारत्नातल्या जमिनी सरकारने त्याच्यावरती ताबा घेतला आहे किंवा ज्या जमा केलेल्या आहेत त्या लोकांना माघारी द्यायच्या, म्हणून मी हे सगळं केलं. पण ज्यावेळी पॉवर ऑफ अटर्नी चेक केली त्यावेळी असं दिसतंय की त्या जमिनीचे विक्रीचे अधिकारसुद्धा संबंधित कंपनीला जातील असं ऑन पेपर आत्ता तरी दिसतंय. असं जर असेल तर मग तेजवानी या सगळ्यामध्ये सेफ होती की काय, असा प्रथमदर्शनी पोलिसांना सगळ्या इन्व्हेस्टिगेशनमध्ये डाऊट आहे. आणि तसं असेल तर मग कोणत्या आधारे चार्जशीट दाखल करायची किंवा त्याच्या आधी कोणत्या आधारावरती तिची कस्टडी मागायची, तर यासाठी एक वॉटर टाईट केस करायची. आणि म्हणून आत्ता टेक्निकल गोष्टीत बऱ्याचशा, त्यामुळे या सगळ्या प्रकरणाला वेळ लागतोय. आता शेवटचं आहे सगळ्यामध्ये की कोणताही पैसे घेता न देता तुम्ही इतक्या कोटींचे व्यवहार करताय, याचा अर्थ तुमच्या कंपनीचे हे संबंधित जे इन्फ्लुएन्शियल व्यक्ती आहेत त्यातले पार्थ पवार एक आहेत, यांच्यासोबत संबंध असल्याशिवाय हे होणार आहे का? दुसरं, आपण असं म्हणू की माझा कॅमेरा पर्सन गोपाळ समोर उभा आहे आणि तो आम्ही दररोज एकमेकांसोबत असतो, एकाच कंपनी एका संस्थेमध्ये काम करतो. अशा वेळी आमच्यामध्ये काहीतरी म्युच्युअल अंडरस्टँडिंग असल्याशिवाय आम्ही व्यवहार तर करणार नाही. बरं, तिराहीत एखाद्या व्यक्तीसोबत 2 कंपन्यांमध्ये व्यवहार होत असतील तर त्या व्यवहारात ट्रान्झॅक्शन होणं फार गरजेचं आहे. यामध्ये ते कुठेच झालेलं नाही आणि इथंच सगळी मेख आहे. जर फायनान्शियल ट्रान्झॅक्शन झालेच नाही आहेत, पैशाची देवाणघेवाण नाही आहे, तर 300 कोटींची जागा 1 रुपया न घेता तुम्ही विकली कशी काय, याचं उत्तर मात्र अजून कोणाकडेच नाही आहे. त्या सगळ्या संदर्भात आज तेजवानी हिने नक्की काय स्पष्टीकरण दिलं आहे हे येणाऱ्या काळात कळणं महत्त्वाचं आहे. त्यांचे वकील आले होते, मीडियाशी ते बोलले नाहीत अर्थात, पण ही जी सगळी मेख आहे जिथे हे सगळं प्रकरण आणलं आहे ती यातली आहे की पैशांची देवाणघेवाणच नाही झाली, मग तिला अटक कोणत्या बेसिसवरती करावी लागेल. तर याचे सगळ्याचे पुरावे, या सगळ्याच्या गोष्टी एक एक शोधून घेण्याचा आता पोलीस प्रयत्न करत आहेत. पण या सगळ्यात काय झालं आहे, 10-15 दिवस होऊन गेले, आणखी कायचे 10-15 दिवस जातील आणि मग ते तारीख पे तारीख सारखं असं होईल की और वक्त गुजर जाएगा आणि मग प्रकरण अर्थात थंड होईल. आणि ज्या व्यक्तींच्या संदर्भात हे प्रकरण आहे त्या सगळ्या व्यक्ती तर सध्या सत्तेत बसलेल्या आहेत. त्यामुळे नक्की चौकशी समिती असेल, त्यानंतर इन्व्हेस्टिगेशन करणारे आणखी कुणी असतील, या सगळ्याला चालणारी एक समान यंत्रणा आहे जी राजकीय आहे. आणि ती यामध्ये जर इन्फ्लुएन्स उद्या करणार असेल तर मग तपास कोणत्या अंगाने जाईल याच्याबद्दल मात्र वारंवार प्रश्न उपस्थित केले जातील. पण तरीसुद्धा वारंवार प्रश्न मीडियाही उपस्थित करत राहील. जसं मी आत्ता म्हटलं की जर पैशाची देवाणघेवाण केलेली नाही आहे, मग तुम्ही कोणत्या बेसिसवर व्यवहार केलेले आहेत याचं उत्तर उद्या पार्थ पवारांना द्यावं लागेल, याचं उत्तर शीतल तेजवानीला द्यावं लागेल. दिग्विजय पाटील ज्यांची सही आहे ते तर हे उत्तरदायीच आहेत. त्यामुळे सध्या पवारही काय बोलत नाही आणि तेजवानीने बोलण्यास नकार दिला आहे. पण येणाऱ्या काळात त्या सगळ्यात काय होतं हे बघणं महत्त्वाचं आहे. तुमच्याबद्दल सगळ्या गोष्टी पोहोचवायच्या. तुम्ही मुंबई तक बघत राहा. कॅमेरा पर्सन गोपाळसोबत ओमकार बाबळे, आज थेट CP ऑफिसमधून.